औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी 8:45 वाजता ताशी 80 किमी वेगाने निघाली व त्यानंतर लगेच त्याच मार्गावर दुसरी गाडी सकाळी 9:15 वाजता ताशी 100 किमी वेगाने निघाली, तर त्या गाडी एकमेकांना किती वेळात भेटतील व किती वाजता भेटतील? यामध्ये आपण रेल्वेवाल्या उदाहरणामध्ये याच्या अगोदर पाहिलं, त्यामध्ये लक्ष दिलं की गाड्यांची दिशा कशी आहे ते लक्षात घ्यायचं. पहिली गाडीची दिशा औरंगाबादहून पुण्याकडे आणि त्याच मार्गावर लगेच कोणते, म्हणजे दोन्ही गाड्यांची दिशा कशी आहे? सेम आहे. जर दोन्ही गाड्यांची दिशा सेम असेल तर आपण काय करतो? जास्त वेगामधून कमी वेग मायनस करतो. म्हणजे हे झाले 20 किलोमीटर/h. त्याच्यानंतर जो वेळ दिला आहे, पहिली गाडी 8:45 निघते आणि दुसरी गाडी 9:45 निघते. तर दोन्ही गाड्या वेगवेगळ्या वेळेवर निघतात, म्हणून त्या वेळेतील आपण फरक काढतो. 9:45 - 8:45 किती वेळेचा फरक आहे? 1 तास. तर वेग आपल्याला इथं मिळाला, इथं फरक, वेळेतील फरक. त्याच्यानंतर प्रश्न करतो त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील. त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील त्याच्यासाठी एक सूत्र आहे, वेळेतील फरक गुणिला पहिल्या गाडीचा वेग भागिला वेगामधील फरक. हा सूत्र आहे. सूत्रामध्ये मांडणी वेळेतील फरक किती आहे? 1 तास. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 8. पहिल्या गाडीचा वेग 80 आणि वेगातील फरक म्हणजे किती आहे? 20. 4 म्हणजे ते किती? 4 तासात भेटतील. परस्परांना केव्हा भेटतील? 4 तासात. मग किती वाजता भेटतील म्हणत आहे? किती वाजता भेटतील तर पहिली गाडी जी निघते त्या वेळेवर प्लस नाही करायचं, तर दुसरी गाडी निघते त्या वेळेवर प्लस करायचं. दुसरी गाडी केव्हा निघते? 9:45. त्यामध्ये 4 तास प्लस करून म्हणजे किती होती? 1:45. किती वाजता भेटतील? 1:45.